शिवसेना शिंदे गटातील नेते अभिजित अडसूळ आता निवडणूक लढवणार नाहीयेत। अभिजित अडसूळ यांनी अर्जाची उचल केली होती। निवडणूक लढवण्यावर ते ठाम होते। प्रहारनं दिनेश बुप यांना उमेदवारी दिल्यानं अभिजित अडसूळ यांचा दिनेश बुप यांना पाठिंबा सध्या समोर येतोय। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी छगन जाधव सध्या आपल्या सोबत आहेत। तर छगन, मोठी बातमी आपण पाहतोय। शिवसेना शिंदे गटातील नेते अभिजित अडसूळ आता निवडणूक लढवणार नाहीत असं स्पष्ट समोर येत आहे। काय माहिती मिळते या संदर्भातली? नक्कीच गौरी, जर बघितलं तर अभिजित अडसूळ आणि नवनीत राणांचा वाद हा आजचा नाहीये। 2014 पासून त्यांचा वाद जो आहे तो सुरू होता आणि यावेळी देखील ते निवडणूक रिंगणात उतरून ते निवडणूक जी आहे ती लढवणार होते। मात्र सध्या जर बघितलं तर प्रहारकडून दिनेश बुप यांना उमेदवारी देण्यात आल्याने यात मतांचं विभाजन होऊ नये यासाठी अभिजित अडसूळ यांनी माघार घेतलेली आहे। या अभिजित अडसूळ आणि दिनेश बुप यांच्या मताचा जो फायदा आहे तो नवनीत राणांना होऊ शकतो आणि यामुळेच अभिजित अडसूळ यांनी माघार घेतल्याची सूत्रांकडून आता आपल्याला माहिती मिळते आहे। नवनीत राणांच्या जर उमेदवारीवर बघितलं तर स्थानिक भाजप नेते असतील किंवा बच्चू कडू असतील आणि अभिजित अडसूळ असतील हे देखील नाराज होते आणि कुठल्याही परिस्थितीत नवनीत राणा यांना पाळायचं हे षडयंत्र जे आहे ते केलं जात होतं आणि त्यामुळेच बच्चू कडू यांनी सक्षम उमेदवार शोधला आणि तो दिनेश बुप या उमेदवारी त्याला देण्यात आलेली आहे। त्यामुळे यात मताचं कुठेही विभाजन होऊ नये आणि नवनीत राणांना त्याचा फायदा होऊ नये याची पुरेपूर काळजी जी आहे ती घेताना आपल्याला ठिकाणी पाहायला मिळत आहे। दिनेश बुप यांना उमेदवारी देण्याच्या अगोदर प्रहारकडून दिनेश बुप यांच्याशी असेल किंवा शिवसेनेतले काही नाराज जे पदाधिकारी आहेत त्यांची देखील बैठक गुप्तपणे पार पडलेली होती आणि यामध्ये सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आलेला आहे। कुठल्याही परिस्थितीत नवनीत राणा यांना विजयी होऊ द्यायचा नाही असा ठाम निर्धार जो आहे तो नाराज जे पदाधिकारी आहेत त्यांनी घेतलेला आहे आणि आता जी माहिती मिळते आहे ते अभिजित अडसूळ यांनी माघार घेतल्याची विश्वसनीय सूत्रांकडून आता माहिती मिळते। त्यामुळे प्रहार पक्षाकडून दिनेश बुप हे निवडणूक लढवणार आणि अभिजित अडसूळ यांचा त्यांना पाठिंबा असणार हे चित्र आता स्पष्ट होताना दिसत आहे। गौरी, नक्कीच छगन, तर दिनेश बुप यांना सुद्धा याचा कुठेतरी फायदा होऊ शकतो। धन्यवाद छगन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।